बाप जिवंत असता नाही केली तू सेवा मग मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा लाडू बुंदीच्या पंक्ती बसवती लाडू बुंदीच्या पंक्ती बसवतील नंतर तुझे वाया काया झिजवून तुझ्या चिरावर धरली जुगाची छाया रे भेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया तुला मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटार गाडी मिळेल बंगला गाडी शेतीवाडी मोटर गाडी आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी म्हातारपणी आई बापाला म्हातारपणी आई बापाला लावशील भीक मागाया काया झिजवून तुझ्या शिरावर धरली चुकाची छाया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया सारा उठा वेग करा शरणदा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे देता नेवविता नीता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्याचा धनी केला से प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला देह हे काळाचे धन कुबेराचे इथे मनुष्याचे काय आहे तुका म्हणे का रे नाशिवंतासाठी देवास वियाटी पाडी तोसी देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन हरी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हरी पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हरी दुसरी चरण संताचिया दुसरे चरण संताचिया हरी त्याच्या कृपदाने कधी विस्तारो त्याच्या कृपदाने कधी विस्तारो हा त्याच्या कृपदाने कधी विस्तारो त्याच्या कृपदाने कधी विस्तारो हरी पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरी चरण संताचिया पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया संताचिया समचरण सरोजं सान्द्र नीलाभदाभं जगन्निहित पानिमण्डनो मण्डनानं तरुण तुलसीमाला कंजरं कंजनेत्रं सदैधबलहासनं विठ्ठलं चिन्तयामिनि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादानी या कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्यासी नसावे उदास ज्ञानेशु भगवान विष्णू निवृत्तीर भगवान हरः सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी हरी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे आद्यत्रय जननी देवाचे मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठला 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 हरी विठ्ठला विठ्ठला विठ्ठल आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे येथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी परमपवित्र आपल्या या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली खेडीडोक नगरी आणि त्या नगरीमध्ये आज अतिशय उत्तम पर्वात दशमीचा दिवस आहे आणि या दशमीच्या दिवशी हरिभक्तीपर्यंत प्रातस्मरणीय अशोक धुडकू पाटील यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. ज्यांनी या कीर्तनाचं नियोजन केलं हरिभक्तीपरायण वाचन नाव वाचन मागे मुक्तेर सिंग दादा ज्ञानेश्वर भवानी राजेंद्र भाऊ आहे की नाही आणि समस्त त्यांचा हा परिवार त्यांच्या दुःखामध्ये 1 वर्षाच्या नंतर बी सहभागी झालेले गण गोत्र मित्र परिवार नातेवाईक शूटिंग एकच वेळा करता शिट्टी येऊ दे जाणार का शूटिंग खराब होऊन जाते आणि समस्त त्यांचे भाऊबंदकी त्यांचे नातेवाईक संपूर्ण वारकरी संप्रदाय आणि या खेडी डोकमधील सगळे ग्रामस्थ सगळे बंधू भगिनी या कीर्तनाच्या सहभागामध्ये तितकेच प्रस्थापित आहे. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. कीर्तनाला गायक म्हणून जे लाभलेत हरिभक्तीपरायण राजेंद्र महाराज कुऱ्हाड, हरिभक्तीपरायण हितेश महाराज, हरिभक्तीपरायण कल्पेश महाराज आणि समस्त भजनी मंडळ आपले हे खेडीडोकचे संस्थांचे सगळेचे सगळे बाल गोपाल काय लेकर महाराज यायले पाहिलं की बरं वाटते. नाही तर मी आज फार टेन्शनमध्ये होतो पण हे लहान पोरं पाहिलं की बरं वाटतं आपल्याला की नाही. त्यांच्या चेहऱ्यावर गर्व नसतो, त्यांच्या चेहऱ्यावर मितू पण नसतो, त्यांच्या चेहऱ्यावर एकदम अशी प्रसन्नता असते. मुले देवा घरची पण काही फुली इथला बेकार राहतात त्या मग किडा राहतात फुलांमध्ये बरं का मुलांमध्ये नाही. आणि हिच्या फिरून आमचे आबासो सरपंच आलेले आहेत, आमचे विनेकरी बाबा आहे. या ठिकाणी जमलेले सगळेची सगळी लोक तोला मोलाचीच आहेत. एकाचं नाव घेतलं दुसऱ्याचं राहून जातं ते धंदे आपल्या रक्तात कधीच नव्हते. परंतु एक सगळीची सगळी लोक या ठिकाणी जे कीर्तनाला बसलेले आहे लहान मोठे पोरं पोरी लहान जे असतील नसतील सगळे खाणारे पिणारे माडकरी सगळे टोटल कीर्तनाला आले हे महत्त्वाचं आहे. टीका टिप्पणी काय आपण करत नाही, राजकारण आपला भाग नाही, कोणाचं मन दुखेल असंही आपण कधी काय बोलत नाही. कोणी वट्यावर बसा खाट्यावर बसा धाब्यावर बसा फक्त नेमबण बटावं पडायला नाही पाहिजे. काल बी एक म्हातारी खुर्ची टाकून बसली होती हसता हसतात पडल्या खालोकीतील धराले. कीर्तनात विक्षेप नको आहे की नाही. आणि त्याच्यानंतर साऊंड सिस्टीम धरणगावची आहे, सुंदर साऊंड आहे. त्याच्यानंतर हे कीर्तन झाल्याच्या नंतर आपण मरेपर्यंत सुद्धा हे कीर्तन केव्हा बी बघू शकतो. त्याच्यासाठी आपण शूटिंग लावली हरिभक्तीपरायण दिनेश अण्णा धुडेकर आहे की नाही, त्यांनी शूटिंग वगैरे. त्याच्यामुळे शूटिंग असली की माणूस बी जर सगळं व्यवस्थित बोलतो व्यवस्थित म्हणतो. नाही तर इथलं म्हणतात नाही तुम्ही संदेश आते अरे घरच जाणे 11 वाजेनंतर आणि घरीच. पण खरं खरं सांगता राजूबा खोटं बोलता नका. खेडीडोक आपलं गाव आहे
इथं आनंद आहे की घरी आनंद आहे? तरी बी संदेशी चिठ्ठी बिठ्ठी काय इथं घराच्या बाहेर निघाल्यावरच आनंद आहे बरं का. घरात गेलं का बस तोच दांगडून तो जो दाय उपट मग दाय शिरे जायले आणि साखर शिरे जायले आणि तुमली आई समजत नाही तुमली अक्कल आई आई बाई असंच बोलत घर. तुम्ही राहा नाही तर मी राहा, पण इथं आल्याच्या नंतर जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मोजन्मी हरी जन्मो आम्ही बहु पुण्य केले जन्मो आम्ही. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले जन्मो आम्ही बहु पुण्य केले जन्मो आम्ही. अनंत जन्माचं आपलं पुण्य होतं तेव्हा आपल्याला कीर्तन ठेवायची बुद्धी झाली, कीर्तन ऐकायची बुद्धी झाली, कीर्तनात जाऊन बसायची बुद्धी झाली. आलं का लक्षामध्ये? अनेक लोक आहे, अनेक गावं आहे, अनेक लोक येतात, जन्माला येतात, संसार करतात, मरून जातात. पण कीर्तन, सत्संग, कथा, देवाचं नाव घेणं, माळा टाकणं या गोष्टी अनंत जन्माच्या पुण्यानंतर बरं का अरुण बापू तुम्हाला ते ध्यान घ्या, नाही तर मला थोडी नवं. तर आता हे हा लेकरू समजा आता मागे एक दुःखद घटना घडली, त्याच्याकडे मी जाऊन आलो. त्याच्या गळ्यामध्ये 3-4 माळा आहे बरं का राजूबा. 3-4 माळा आहे. त्याला म्हटलं इतक्या माळा म्हणे मी दरवर्षीली एक घालसू म्हणे. म्हणतो तू दरवर्षीला एक घाला ना सांगिरा ना काही मरी घ्यात पण एक चक्कर बी डोकामा ऊन नाही की बा माळा घालणं पडे आपले. मग मला एक सांगा 60 वर्ष बिना माळेचं जीवन जगणं, 60 वर्ष याच्या त्याच्या जनावरांचे आतडे खाणं, 60 वर्ष दारू पिऊन रिकामे कामं करून मरून जाणाऱ्यापेक्षा 7 वर्षाचं लेकरू 4 माळा घालू हे महत्त्वाचं आहे की नाही? मग याचा अर्थ असा नाही की बा तुम्ही माळा घाला काही बी करा बरं का. मी सगळ्या माळकऱ्यांना नेहमी सांगतो माळकऱ्यांची जबाबदारी बिनमाळकऱ्यांपेक्षा जास्त असते. बिनमाळकरी खोटा बोलला त्याला माप आहे, बिनमाळकऱ्याने आगाऊ कामं केले माप आहे, बिनमाळकऱ्याने सगळं त्याला सगळं माप आहे. पण माळा घातली म्हणजे तुम्हाला बंधन आहे. तुम्ही जर जास्त बोलायला गेले लोक तुम्ही कार्य चांगली माळा टाकेल्या ना मार खायला मग त्याच ना. काही लोक मला बी म्हणतात आता काल बी मी सकाळी भांडण करून आलो. आपला स्वभाव भांडखोर आहे, त्याला कोण काय करणार आहे? आणि देवाची शपथ घेऊन सांगतो मी कोणाच नान लागत नाही. लोके मन लागतात आणि मग पुरं त्यांच्यात करायची ती धमक नसते. मग इकडे पड तिकडे पड. मग आपलं तसं नाही. अहिंसा परम धर्मो धर्मो हिंसा तथैवच. आधी पायाला पाय लावायचा आणि लागला मग पुरा करायचा. लोक म्हणतात तुम्ही महाराज येईन तुम्ही अहो स्वभाव टाक द्यायला पाहिजे. बापरे टाक द्यायला पाहिजे, तू टाक द्यावर येईल आमले तू काय टाक द्यायला सांगितलं. त्याच्यामुळे अभंग हा तुकाराम महाराजांचा आहे आणि ज्या तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे ते तुकाराम महाराज एकदम स्पष्ट वक्ता आहे. त्यांनी अजिबात कोणत्याच गोष्टीची कॉम्प्रोमाइज केली नाही, अजिबात नाही. आता हे याचं कीर्तन आहे, पुण्यस्मरणाचं कीर्तन आहे. ते भाऊ कुठं बसले ते कीर्तन ठेवणारे. हां तुम्ही असे थोडे पुढे या म्हणजे मला तुमच्याशी बोलता येईल. म्हणजे तुमचं बोललो ना म्हणजे बाकी जनता काही विषय राहत नाही. या पुढे थोडेसे यांची फार श्रद्धा आहे. तर तामथऱ्याला भेटायला आले होते एकदा. इकडे पेकरच्या इकडे. हां इकडे बघा माझ्याकडे. आता हे कशाचं कीर्तन आहे? पुण्यस्मरण. कोणाचं? तुमच्या वडिलांचं. परवाच्या दिवशी काय झालं माहिती आहे का राजूबा? तुम्ही बंद करून टाकला का? स्वर बंद केला का? लावून द्या त्याच्या जो फक्त बरं वाटतं थोडं ते. हां एकीकडे तुम्ही असे आहे की 1 वर्ष तुमच्या वडिलांना जाऊन झालं आणि तरी तुम्हाला असं वाटतं की आपण कीर्तन ठेवलं पाहिजे. काय ठेवलं पाहिजे? 2 दिवसाच्या आधी इंस्टाग्रामवरती अशी पोस्ट होती, यांनीच टाकली होती. मला यांना शागाव कामा फार सुचता काही बी असं वाटलं येत असतं मला. बाप मेल्याच्या नंतर त्याला अग्नीमध्ये जाळायच्या वेळेस त्यांच्या मुलीला त्या लोकांनी फोन केला की आम्ही तुमच्या बापाला अग्निडाग देतोय तर तुम्ही येऊ शकता का? तर तिने काय सांगितलं माहिती आहे का? 51 रुपये फोनपेला टाकते तुम्हाला, व्हिडिओ कॉल चालू करा मी बघते. व्हिडिओ कॉल चालू केला, 51 रुपये टाकून दिले आणि त्या व्हिडिओ कॉलमध्ये ती पोरगी काय बोलते माहिती आहे? ती पोरगी असं म्हणते जल्दी जल्दी आग लावा मला आंघोळीला जायचं आहे म्हणे. मला एक सांगा, तुमचा बाप मेला तुम्हाला आग लावायला टाईम नाही? खरंच सांगा हा कलियुग नाही तर काय? आणि याच्यासाठी मी त्या मुलांची चुकी कधी म्हणत नाही. लहान मुलं जेव्हा चुक्या करतात, लहान मुलं जेव्हा चुकीचं वागताना योग्य वेळेवर जर योग्य संस्कारच्या मायबापाने केले ना तर असं बिनपाण्याचं मरावं लागणार. पण कधी कधी आपलेच कर्म चुकतात, ते आपल्यालाच भोगावे लागतात. मी तुम्हाला दरवर्षी सांगत आलो की 2032 पर्यंत फार मोठं काहीतरी होणार आहे.
तुम्ही हे 10 वर्षाचा आणि 15 वर्षाचं आणि हे स्वप्न फिपणे डोक्यातून काढून टाका. थोड्याच दिवसामध्ये पृथ्वी त्याचे रंग दाखवणार आहे. विहिरींच्या पाण्यामध्ये लहरा यायला लागल्या. आलं लक्षामध्ये? आता ब्रह्मगिरी पर्वत आहे, त्या ब्रह्मगिरीच्या पर्वताच्या पायथ्याशी सुद्धा भेगा तयार झाल्या. आलं लक्षामध्ये? समुद्र सुद्धा पातळी सोडायला लागला, नद्यांचे ओथांडून. हे काय माहिती का? हे सगळंच सगळं तुमचं पाप आहे. तुका म्हणे पापे येती रोगाची या रूपे. तुम्ही कोण आहे, काय आहे, काय करता? आज तुम्ही घरामध्ये राहून सुख समाधानाचं जीवन जगताय, जेवण करताय, मोबाईल बघताय, सगळ्या गोष्टी ठीक आहे. पण ज्या दिवशी या मृत्यू लोकावरती भगवंताची अवकृपा झाली आणि ज्या दिवशी भगवंताने तुमच्याकडे काना डोळा केला त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार. मी अजूनही तुम्हाला सांगतो, अजून वेळ हातातून गेलेली नाही. रग सोडून द्या. काय सोडून द्या? रग सोडून द्या, अहंकार सोडून द्या, याला त्याला पाप लावणं सोडून द्या, खोटं बोलणं सोडून द्या आणि जो जो दृष्टी दिसे ते ते हरिरूप प्रत्येकात देव बघण्याचा प्रयत्न करा. आता मला एक सांगा, आपल्याला जर सगळ्यांमध्ये देव दिसायला लागला तर आपण कोणाशी भांडणार आहे का? पण आपल्या अंतकरणातली माणुसकी हळूहळू मरायला लागली, अंतकरणातला राग वाढायला लागला आणि त्याच्यामुळे काय होणार माहिती आहे का? अंतकरणामध्ये वाढलेला राग हा तुमच्या पतनाचं कारण बनणार आहे. मी कीर्तन करतोय, मी तुम्हाला काहीतरी चांगला बोध देणार आहे, तुम्ही ऐकणार नाही ऐकणार, पण एक गोष्ट नेहमी करता लक्षामध्ये ठेवा. आज जर तुम्ही साधू संतांच्या वचनांकडे दुर्लक्ष केलं, आज जर तुम्ही संतांच्या वचनाकडे लक्ष न देता जर मनाच्या मार्गाने जसं पटेल तसं जीवन जगण्याचा जर निश्चय केला, तर येत्या काळामध्ये तुम्हाला जे दुःख भोगावं लागेल ते मात्र सोडवण्याची ताकद या जगतात कोणाची नसेल. लक्षात ठेवा. अंगामध्ये जोपर्यंत ताकद असते, माणसाच्या शरीरामध्ये रक्त गरम असतं, माणूस कोणाचंच ऐकत नाही. परंतु जवानीमध्ये रग करणाऱ्या माणसाला जेव्हा म्हातारपणामध्ये रोग होतो आणि त्या रोगी माणसाला घरातलेच लोक विचारतात की अहो कवय मरी, आणि मग त्याच्या पुढचं जीवन त्याच्या डोळ्यामध्ये पाणी असतं फक्त की यार ज्यांच्यासाठी मी हाडाचे काढं रक्ताचे पाणी केलं, बंगला बांधला, मी खाटीवर पडल्याच्या नंतर ही लोक मला विचारतात की आप्पा तुम्ही कोय मरशात, तर खरंच सांगा त्याच्या पुढचं आयुष्य जगताना किती वेदना आहे, किती दुःख आहे. पण हे दुःख जवानपणामध्ये समजत नाही आणि हे दुःख जवानपणात समजलं पाहिजे याच्यासाठी तुम्हाला कथेत यावं लागेल, कीर्तनात यावं लागेल, लहानपणापासून या मार्गात यावं लागेल. आता या पोराचे चेहरे पहा तुम्ही, किती भारी वाटतंय. आता या पोरी आहे, बरोबर आहे की नाही? मी पाहिले त्याचे व्हिडिओ, ते हरिपाठ वगैरे घेता. खरं खरं सांगा, तुम्ही सांगता विनेकरी बाबा जैत फिरून आले तुम्ही, या पोरी जर या मार्गात टिकून राहिल्या तर ह्या तोंड बांधून कोणाच्या गाडीवर बसून जातील का? या पडून जातील का? या मायबापाला दुःख देतील का? या सासूना जीव लेतील का? नाही, आई पहिलेच नाही म्हण राही. मग संस्कार देणं गरजेचं असतं. कीर्तन हे कशासाठी असतं माहिती आहे का? अभंगाचा भावार्थ झाला पाहिजे, संस्कृतीचं जतन झालं पाहिजे, दुसरं काय. मग वडील गेल्याच्या नंतर कीर्तन ठेवलं, बरोबर आहे. मग महाराज मायबाप मेल्यावर कीर्तन ठेवलंच पाहिजे का हो? हा, ठेवलं पाहिजे. आम्ही जर आमच्या मायबाप मेल्यावर कीर्तन ठेवलं तर आम्हाला काय फायदा होतो? काय फायदा होतो? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती तया कुळा. आई वडील गेल्याच्या नंतर जर आपण नामचिंतन केलं तर त्या आई वडील आशीर्वाद देतात स्वर्गामधून, आणि कीर्तन ठेवणाऱ्या व्यक्तीला जर नियमात जर त्याने सगळ्या गोष्टी केल्या तर त्यांच्या 3 पिढ्यांना पितृदोष लागत नसतो. लक्षात ठेवा. आता तुम्हाला चिंता करायची गरज, तुमचे वडील जिथं बी असतील ना तिथं त्यांना आता आत्मशांती प्राप्त झाली. आणि संप्रदाय तर असं म्हणतो की माणसाच्या कुळामध्ये एकतरी हरिभक्त पाहिजे, एकतरी हरिभक्त. त्याच्याने काय होतं महाराज माहिती आहे का? आता तुमचे वडील निघून गेले, तुम्ही कीर्तन ठेवलं, अन्नदान वगैरे केलं असेल, आता हे सगळंचं सगळं पुण्य तुमच्या वडिलांना जाणार. आणि जर पितृ खुश झाले ना तर आपल्या पिढीचा उद्धार होत असतो. आणि जर पितृ जर खुश नाही झाले, आपण म्हणतो ना घरात चिडचिड का बरं होते, पोरं अपंग का जन्माला येतात, पोरांचे लग्न काय, हे जे सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आहे ना, हा पितरांचा कोप असतो. तुम्ही माना, तुम्ही नका मानू. आता मला एक सांगा, आपण महाराणा प्रतापांचे वंशज आहे, आपली पितर आहे का नाही महाराणा प्रताप? मग महाराणा प्रतापांना आवडणारी गोष्ट जर आपण केली तर त्यांना आनंद होणार आहे, आणि जर आपण त्यांच्या इच्छेच्या विरोधात वागलो तर त्यांना आनंद होणार. जसं ते आपले पूर्वज आहे तसे जन्माला घालणारे आपले मायबाप सुद्धा आपले पितर पूर्वज असतात. आणि या पितरांच्या उद्धारासाठी सगळीच लोक काही कथा ठेवू शकत नाही. मग एका दिवसाचं जरी कीर्तन ठेवलं आणि त्या कीर्तनाच्या माध्यमातून जर आपण त्यांची आठवण काढली ना तर अनंत जन्माचा पुण्याचा साठा तयार होत असतो. लक्षात ठेवजा. मला एक सांगा, लहान होते तुम्ही, बरोबर आहे, तुम्हाला बी मुलगा आहे, पण खरं आहे बाप झाल्याशिवाय बाप कळत नाही. येते का लक्षामध्ये? बाप झाल्याशिवाय बाप कळत. चला वाल्मिक भाऊ आता उत्तर दे द्या तुम्ही. बाई चला यन कुर्ता मागे पटरा तुम्ही. हा, सुट्टी ते काही भेटाव नाही. बाप पहिले का मुलगा? बाप पहिले का? बाप पहिले, मुलगा नंतर. ठीक आहे.
लग्नाला किती वर्ष झाले? 12 वर्ष झाले, बरोबर आहे. मग लग्न झालं त्या दिवशी तुम्ही बाप होते का? लग्न झाले त्या दिवशी बाप होते? लग्नाच्या आधी नाही. तुम्ही बाप कधी झाले? अरे लग्न झाल्यावर बाप थोडी झाले, लग्न झाल्यावर तर पती झाले तुम्ही. पती तसं नाही नाही नाही, तुम्ही बाप कधी झाले? मुलगा बाकी ना वचवच करू नका, तुम्ही विचारसू नीलू भाऊ. मी कसं आहे पंढरपूर करून आलो त्याच्यामुळे शांततेत कीर्तन करायचं माझं, तुम्हाला लिहू नका तुम्ही. माझ्या उत्तर द्या फक्त बरं का. तुम्ही खुर्चीवर बस जापा तुम्ही बरं का, पायाचा त्रास आहे तुम्हाला, खुर्ची देऊन द्या त्यांना. नाही बसा ना, खरंच बसा. हां हां, ब्यावून काही काम नाही. हां मला एक सांगा, त्यासले तो चांद पेटी घ्या, मी आता देखील राहू ना नाही ते त्या कोच न उठ कर राहता, पण त्यासले माहिती झाला डोक्यावर पडेल काय. पण मी विचारा त्यांना, कधी काही बोलत नाही मी. जोपर्यंत तुम्ही माझ्या आळव्यात येत नाही ना, मी नाही. जो लगा सापणावर पाय ठेवत नाही तो फन माराव. म्हणजे मी साप आहे का? मला एक सांगा वाल्मिक भाऊ, मी एकदम सोपं विचारतोय, कारण बाप सांगायचा आहे, अभंग बी सांगायचा आहे, सगळं व्यवस्थित करायचं आहे आपल्याला. मला एक सांगा, जेव्हा मुलगा जन्माला आला त्या सेकंदाला तुम्ही काय झाले? बाप झाले. मग पहिले पोऱ्या का बाप? पहिले बाप येईल कसा? जर तुम्हाला मुलगाच नाही तर तुम्ही बाप आहे का? तुम्हाला बाप म्हणणारा जन्माला आल्याशिवाय तुम्ही बाप झाले का? पहिले मुलगा जन्माला येईल आणि त्या सेकंदाला तुम्ही बाप होणार. तो पप्पा म्हणे ना तुमले. तुमच्या लक्षात प्रश्न आला नाही. आता हे वडील गेलेत, बरोबर आहे का नाही? तर बाप हा लग्न झाल्यावर बाप नाही, त्यात तो बापच नाही. ज्या वेळेला त्याचा मुलगा जन्माला येतो तेव्हा डॉक्टर सांगतात तुम्ही काय झाले. तुमले कोणी सांगा तुम्ही बाप होईनात? कोणी सांगा? आई डॉक्टर नाही सांगा. कवय सांग? जवय पोऱ्या वय ना. मग पहिले पोऱ्या का बाप? अजून बी समजी राहणार नाही. त्या मांगला लोके चांगला आहे त्या सांगे ना, सांगणारे पोऱ्या येणार पहिलं रे. पहिले मुलगा मग बाप. पहिले बाप नसतो. मुलगा जन्माला झाला तर बाप का? आता आई झाली बाई, तर मुलगा झाल्यावर आई झाली का? मुलं का व्हायच्या पहिले आई होणार आहे. मग पहिले पोर का आई? पोर दा का असं विचारलं की महाराज जे म्हणा वाराना हाते धाईल्यो, विरोध मा जाऊ नाही. वडील गेल्याच्या नंतर लहानपणी आता हे लेकरू आहे समजा, तुम्ही तर भाग्यवान आहे याच्यापेक्षा की त्या वडिलांनी तुमचं लग्न बघितलं, मुलं बघितले, सगळं बघितलं. बापाला फार काय अपेक्षा नसता बरं का. मी सांगतो माझ्यावरून, आपल्या मुलाने निर्व्यसनी राहावं, आपल्या मुलाने सुखाचा संसार करावा आणि आपल्या मुलाने आपल्या आज्ञेत राहावं. या 3 गोष्टी ज्या मुलाने केला ना, तो बाप जीवन जगला बरं का. त्याला दुसरी गरजच नाहीये. परंतु ते बाप झाल्याशिवाय समजत नाही. आता हे लेकरू आहे समजा, आता याचे वडील जरी आज निघून गेले असले, हा मोठा होईल, याच्या जीवनात सगळ्या गोष्टी भेटतील, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवजा, एक वेळा जगतामध्ये बाप नावाचा देव माणूस गेला, कोटी रुपये खर्च करून सुद्धा तो परत मिळवता येत नाही. पण सगळ्यात महत्वाचा तो बाप मरेपर्यंत आपल्याला चालत नाही. रोज भांडणं, रोज दांगडो, कधी त्याच्याशी बोलणं नाही, कधी त्याच्याजवळ बसणं नाही, कधी त्याची आयुष्याची काळजी करणं नाही. आणि मग तो बाप मेल्याच्या नंतर अख्खा गावले पंगत. खरंच सांगा, तो दल्ला पचुदी का खाणार असले? आई बाप जिवंत असता नाही केली तू सेवा, मग मेल्यावरती कशाला म्हणतोस देवा देवा. लाडू बुंदीच्या पंक्ती बसवती लाडू बुंदीच्या पंक्ती बसवतील नंतर तुझे वाया. काया झिजवून तुझ्या चिरावर धरली जुगाची छाया रे भेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटार गाडी, मिळेल बंगडा गाडी, शेतीवाडी मोटर गाडी. आई बाप मिळणार नाही ही जाण राहू दे थोडी. आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी. म्हातारपणी आई बापाला, म्हातारपणी आई बापाला लावशील भीक मागाया. काया झिजवून तुझ्या शिरावर धरली तुकाची छाया रे भेड्या. मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया, मिळणार नाही तुला आई बापाची माया. माया
आता आता तुमच्या जीवनामध्ये सगळं काही आहे, बायका आहे, पोरं आहे, गण गोत्र मित्र परिवार, बाप आहे का? आता जेव्हा तुम्हाला कोणती तुमच्या डोळ्यासमोर असं कानासमोर कोणी बाबा म्हणेल, पप्पा म्हणेल, लहानपणीचे दिवस आठवतात. तुम्हाला एक सांगू मी, ज्यांचे बाप जिवंत आहे त्यांच्यासाठी सांगतो बरं का. मी फार काही विद्वान कीर्तनकार नाही, मला काही बोलता येत नाही, मला जीव घाबरतो. मला एक सांगा, जोपर्यंत बाप जिवंत आहे ना तोपर्यंत त्या बापाच्या खांद्यावर हात टाका आणि एक सेल्फी घेऊन घ्या. खरंच सांगतोय. 10 लोकांमध्ये पाय पडायची लाज वाटत असेल ना तुमच्या बापाची, तुम्हाला त्या बापाला मोटरसायकलवर बसवा, दूर शेतात घेऊन जा, मोटरसायकल बाजूला लावा, तुमच्या बापाच्या हातात हात धरा, अर्धा किलोमीटर त्या बापासोबत चाला. हे डबल भेटणार नाही. त्या बापासोबत बोलून घ्या, कधीतरी त्या बापाच्या मांडीला मांडी लावून जेवण करून घ्या, कधीतरी त्या बापाला आप्पा म्हणून जोऱ्याने हाक मारा, कधीतरी तुमच्या बापाला धरणगाव पारोडा अंमळनेर जाण्याच्या आधी विचारा की आप्पा तुम्ही काही खाणार का. कधीतरी त्या बापाचं फाटलेलं बनेन बघा, न सांगता त्याला 2 बनेनची जोडी घेऊन या, 240 रुपयाची भेटते, एवढं तर पैसा आहे ना आपल्याकडे. कधीतरी त्या बापाला एखादी फाटलेली चप्पल बघून नवी चप्पल खोक्यात घेऊन या, तुमच्या बापाचे डोळे लावा आणि तुमच्या बापाला म्हणा आता डोळे उघडा. तुमच्या बापाने ती चप्पल बघितली, 300 रुपयाची चप्पल बघितल्याबरोबर जर तुमचा बाप नाही रडणार, 1 रुपया लिहावं नाही कीर्तन, ह्या गोष्टी थोडी भेटणार आहे. माझ्यासारख्याला 500-1000 देत बसू नका, मला उपकार नाही राहणार तुमचे. देवासमोर 1000-500 ठेवून हे करूच नका. आपला देव आपला बाप आहे, आपली देवी आपली माय आहे. पुंडलिकाने देव नाही केला होता, पुंडलिकाने मायबापाची सेवा केली होती. आमच्या लक्षामध्ये कधी आलंच नाही. आम्ही आता तर तुम्ही खाटू श्याम जाण्याचा विचार करताय, सगळ्यांना सांगणे जानवी बाईले सांगेली जावाना, एकला जर घ्या ते विचार करली जात. बायांना घेऊन जायचं, बाया म्हणतील दाखरे आपला पार्टीला महाराज. अरे त्या बी काबाड कष्ट करता बिचाऱ्या, त्यांना बी काय कुठं फिरायला. अरे घ्या ना आपल्या आपल्या बाईला. तुम्ही जर तुम्हाला काही अडचण आहे का बाईला घेऊन जायला, तर एक काम करा, इथूनच गाडी घेऊन जाऊ, मस्त बाईला जाऊन घरी सांगा. आणि जर मी आता डोकामा घालते ना ते तुम्ही गिरायचे असं पण त्यांनी तर घेऊन जात जा. चांगलं आहे महाराज, आपली बाई आपणच फिरावसो. त्यातले कोण प्यावं त्या दिवसभर काबाड कष्ट बिचाऱ्या, तेवढा आनंद त्यांना देत जा. म्हाताऱ्या लोकांना बी सांगणं आपली दल्लेली, आपल्याच गाडीवर बटवळा म्हणणार लई जाऊ पाणीपुरी खायचं नाही लागू बाबा, मी घेऊन जातो महाराज. आपल्या बाईला आनंद कोण देणार आहे का? तुम्ही इकडे सारखा तू का त्याचा यार जरा ना या बाबा इकडे. किरकोळा पड राहणार. अरे किरकोळातले ह्या किरकोळात प्रत्येक गावात शेतातच या किरकोळा. जाऊ द्या मरू आता काय करतस. ऐका बरं का, म्हणून जोपर्यंत बाप जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही काढली का तुमच्या वडिलांसोबत सेल्फी? फोटो नाही, सेल्फी काढली का? आता वेळ भेटेल का? माझी विनंती तुम्हाला, चिठ्ठी ना कोई संदे जाने वो कौन सा दे जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. चिट्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा दे जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. जाते जाते तुमने आवाज तो दी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. बस इतना यही है गम, उस वक्त कहा थे हम जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. कोणाचेच मायबाप सांगून जाणार नाही, म्हणून हा भंगाचा अर्थ आहे का? आता कोणाचेच मायबाप सांगून जाणार, सगळे जसेच जाणार आहे, जपल्या काठी चालले जातील सगळे. मग महाराज आमची आई जाणार आहे, आमचा बाप जाणार आहे, आम्ही जाणार आहे, कीर्तन करणारा मनोज महाराज बी जाणार आहे, कीर्तन ऐकणारे तुम्ही लोकही जाणार आहे. मग मरणाच्या आधी असं काहीतरी करा की जेणेकरून मरण चांगलं होईल. काय चांगलं होईल? अनेक लोकांचं मी ऐकलेलं आहे, आमनं कोणी काय वाकडं करले होणे असे मेले ना, मजाकने सांगतो, भयान किडा पडीत घेत त्या. ही तीक देवाजवळ करायचीच नाही, ही करायचंच नाही. तो रावण बी असाच म्हणायचा, भलती चाटी टोकायचा तो. 80,000 बायका होता, विचार करा 80,000 ज्या रावणाला बायका आहे त्याला सासा किती असतील? कितला? तेवढ्याच असतील.
तेवढंच कस काय असतील? सासरा तेवढाच राहतील, 80,000 सासरा. मग रावणाने एकट्याने 80,000 बायका केल्या, मग एक सासराने 11,000 ते करेल होतील. आई गणित चालणं पोटे, तुम्ही काय अशी राहणार? आटे एक ना टायापटी राहणार नाही. तो रावण झाला कितला भाग्यवान होता माहितीये का तो? 80,000 बायका, 80,000. पण एवढं असताना सुद्धा मरताना रावणाच्या डोळ्यात पाणी आहे, आणि त्या पाण्याचं एकच कारण आहे, तो भगवंताला शरण गेला. ही तीक सोडूनच टाका, हा गरम बिरम थंडापणा सोडून टाका तुम्ही, बरं का? लक्षामध्ये ठेवा. एकदम शांततेचं जीवन जगा. कोण कत जाई राहणं, काय कर राहणं, आपण CCTV बनीन जगानच नाही. ज्यानं कर्म तो भोगी, हे ध्यानात ठेवजा महेंद्र पाटील, बरं का? मग आलिया संसारा उठा आणि वेग करा, या शब्दाचा अर्थ फार मोठा आहे बघा. पटला तर घ्या, नाही तर सोडून द्या. मी काय आता परत येणार नाही. 10 वाजले, 10:30 पर्यंत आपलं कीर्तन आहे. मला एक सांगा, संसारामध्ये आलो महाराज, आणि तुम्ही म्हणताय की उठा आणि वेग करा. मग वेग करून नेमकं काय करायचंय? तर शरणजा उदारा पांडुरंगा पिकर येतो. आ बाळणे गरजते म्हणा, आवाजच तसे आहे तो, त्याला त्रास होईल ना पिकरले. तुम्ही मनकडे दखा. आणि मला एक सांगा, जन्माला आल्यावर उठायचं बी आणि वेग बी करायचं आहे महाराज. मला जो वेग आहे तो वेग तुम्हालाही नाही. कस काय? मला एक सांगा, तुम्ही शेतकरी आहेत सगळे, बरोबर आहे? आता मला एक सांगा, तुम्ही शेतामध्ये समजा कणस झाकलेले आहेत, मक्कीचे कणस झाकलेले आहेत, थोडंसं झाकले, बाकीचे उघडे आहेत. पाऊस चालू झाला, तुम्ही कीर्तनात बसणार का ते कणस झाकायला जाणार? खोटं बोलायचं नाही, पटकन सांगा. कणस झाकायला जाणार, बरोबर आहे? समजा तुम्हाला डॉक्टरचा फोन आला की बाबा तुमच्या ते ढोरांना एखादा बैल चालला गेला, तुम्ही इथं बसणार का तिकडे जाणार? माणसाला वेग आहे का नाही संसारामध्ये? वेग. आमच्या गावामध्ये काय झालं माहिती का? नवीन लग्न झालं त्या पोऱ्याचं. नवीन लग्न झालं का भलतं फॅड असतं. ती म्हणेल तसंच. नापतोल बाजार असायचा पहिले TV मध्ये, नापतोल बाजार. याने बोदवडला साडी घेतली, आमच्या तालुक्याला साडी खांद्यावर टाकली, रिक्षातून जसा उतरला तसा पडत पडत गल्लीने निघाला. तिकडनं जात होतो, त्याला म्हटलं एवढा पडतो का बरे? म्हणे महाराज तुमले काय माहिती, मी माझ्या बायकोसाठी साडी घेतली. म्हटलं मग साडी घेतली तर पडतो का बरे? म्हणे मी ते सांगू शकत नाही महाराज, तुम्ही नंतर बोलतो म्हणे मी तुमच्याशी. म्हटलं आम्ही बी आमच्या बायकांना साड्या घेतल्या, पण असे पळालो नाही. अहो काबो पैरा ना आई, ते मी जांभलसूच. मी घरी गेलो, त्याच्या म्हणता अक्का हा पडत पडत का भराला? तो म्हणे त्यातली विचारा. म्हणतं पडण्याचं कारण काय? तो म्हणे महाराज 8 वाजेपासून ही 4थी फेरी आहे म्हणे माझी. म्हणतं कसं काय? आई काय करस म्हणे, ते TV बटन दाबस म्हणे, त्या TV मध्ये साडी येते म्हणे. मग मी ती साडी आणतो म्हणे. साडी आणा मा साडी ना कलर बदली जात, आखो कलर बदलायला जाणं पडत. इथला वेग आहे. कशाच वेग आहे? हा संसारात वेग आहे. मग एवढाच वेग जर आपण परमार्थात केला तर देव येणार नाही का? पण देवासाठी वेग, सप्ताह करणे दखाई जाईल, पूर्ण लगीन करणे लगेच उडी मारत. संसारामध्ये माणसाचा वेग आहे, पण हा संसाराचा वेग माणसाच्या काही कामाचा नाही. कोणत्याही म्हाताऱ्या माणसाने छाती टोकून सांगा की महाराज माझा संसार पूर्ण झाला, होतच नाही, होतच नाही. पोरं चांगले निघतील, बायको 50व्या वर्षी म्हणते तुमले अक्कल नाही, पण इज्जत घालते असते आपली. 50 वर्षानंतर ती आपल्याला म्हणते तुमले अक्कल. बरोबर आहे, त्याला अक्कल राहतात, तुम संगे थोडी लगीन करता. त्याने कसं लगेच बोल देऊ महाराज हा संसार आहे. मुलांसाठी तुम्ही किती करा, सुनांसाठी करा, गणगोत्रासाठी करा, भाऊबंदकीसाठी करा, पण एवढं करून तुमच्या हातामध्ये फक्त शून्य राहणार आहे, कारण तुम्ही संसारात रममान झालेले आहेत. मग या संसारा व्यतिरिक्त जर आम्ही देवासाठी काही केलं तर, देवासाठी केलं तर भगवंत स्वतः सांगतात जो होई मज अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. मी त्याच्या आयुष्याचा उद्धार करून टाकतो, उद्धार. पण या उद्धारासाठी लोक यायला तयार नाही. त्यांच्या गरमीचं जीवन जगणं चालू आहे. पण एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, आजपर्यंत ज्या ज्या लोकांनी संसारामध्ये रममाण झाले, वेग केला, मितूपण केलं, अशी लोक मेल्याच्या नंतर त्यांचाही आत्मा अतृप्त असतो आणि गेल्याच्या नंतर त्यांच्या परिवाराला सुद्धा ते त्रास देण्याचं कार्य ठरवत असतात. परंतु जी लोक आध्यात्मिक असतात, माळकरी असतात, सत्संगाचं जीवन जगतात, भगवंताच्या मनाप्रमाणे जीवन जगतात, मनाच्या मार्गाने कधीही जीवन जगण्याचा प्रयत्न करत नाही, अशी लोक मेल्याच्या नंतर सुद्धा संत पदाला प्राप्त होऊन त्या संपूर्ण कुटुंबाचा आदेश निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून आपण उठल्याच्या नंतर भगवंताला शरण गेलं पाहिजे. आणि जर नाही शरण गेलो तर त्याचं बी उत्तर देतो. मला एक सांगा, आता विनेकरी बाबा, माझी सवय, मी बोलतो बरं का, त्याचं एकटं बोलणं मला जमत नाही. समजा मी तुम्हाला सांगितलं की वेग करा आणि तुम्ही भगवंताला शरण जा, म्हणजे भगवंत शरण आपला पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आहे. पंढरपूरला गेल्याच्या नंतर आता समजा तुम्ही अंमळनेरला गेले, तिथं 2 एसट्या लागलेल्या आहे. एक डायरेक्ट जाणार आहे,
एक थांबत थांबत जाणार आहे. तुम्ही कोणत्या एसटीत जाणार? डायरेक्टच्या. हे लहान लेकरांना बी कळतं, डायरेक्टच्या गाडीत जाणार आहे. आई थांबत थांबत जाणारी पंढरपूर जावावणी होती का? जास्त ना ती, मग डायरेक्ट मग का जाणार? जल्दी जाणं आहे तटे. काय कीर्तन आहे का आपलं तटे? कीर्तन करणं तटे जाईन आपले नाही करणं आहे. आपण थोडी कीर्तनकार आहे नाही. तुम्ही किती बी लवकर गेले पण आषाढीच्या वेळेस काही दर्शन होत 4, 5, 6 घंटे लागतातच. आता तुमची माझी ओळख आहे. नेमकं मी तुम्हाला दिसून गेलो प्रायव्हेट गाडी एकटाच माझ्या गाडीमध्ये, मी बी पंढरपूर जातोय. एसटीत जाणार का माझ्यासोबत येणार प्रेमाचं नातं म्हणून? तुम न सांगे ना मन सांगे येवानं कारण काय? सोबत मी ते एकला एसटी मा 50 जण होतात तरी मन सांगे नाही तुमले. म्हणे गाडी जल्दी जाई का एसटी जल्दी जाई? म्हणे गाडी जल्दी जाई. परत विचारतो जल्दी जाईन करणं काय? नंबर ते लाग अवध नाही, 32 लाख लोक होतात. सौ दिन उभा राहिनो शेवटी निंगू मी खालते. हा नाहीच नकोच ते. मग मला एक सांगा, मी जे सांगतो ते मान्य असलं तर हो म्हणजा. लवकर जाऊन काय होईल, तिथं वेळ जास्त भेटेल आपल्याला. जर आपण लवकर पोहोचलो तर आपल्याला काय भेटेल? वेळ भेटेल, रूम शोधता येईल, आराम होई जाईल, थोडा थकेल ना, बरोबर आहे का नाही? मग जर समजा आपण पंढरपूरला जर वेग केला, वेगाच्या गाडीने गेलो, लवकर गेलो, तर तिथं जाऊन आपल्याला वेळ जास्त भेटेल, भक्ती जास्त करता येईल, देवाचं दर्शन घेता येईल, आंघोळ करता येईल. म्हणून आपण लवकर गेलं पाहिजे. मला एक सांगा, महिला वर्ग शेतात जाताना 15 मिनिटं बाकी असे चेहरे उतरव जा नका बरं का. शेतामध्ये 4 वाजेपर्यंत काम आहे रोज, 12 ते 4, 12 ते 4. मालक आला तुमच्याजवळ, मालकाने असं सांगितलं, बहीण 2 वाजेपर्यंत काम करा आणि घर चालल्या जा. खरंच सांगा, बाया जेवण करतील का जेवण पहिलेच काम आटपिसन घर निघतील? त्या म्हणतील खावायचे नंतर पहिले काम आटपा. 2 घंटे लवकर. मग 2 घंटे लवकर घरी येऊन काय करणार आहे तुम्ही? आराम करणार. दुसरं काय करणार आहे तुम्ही? असं तर म्हणणार नाही की आता 2-4 वाजाना 2 लिहून चला हरिपाठली होतो, हरिपाठा ते विषयच नाही. पण लवकर जाऊन लवकर काय करायचंय? आराम करायचा. वेग केल्यामुळे काय होते? टाइमाची बचत होते. आणि जो टाइम वाचला त्याच्यात जर सत्कर्म केलं तर माणसावर भगवंत कृपा करतो. म्हणून वेळ वाचवायचा. मग आता संसारात आले ना, आता उठा, वेग करा आणि शरण जा उदारा. आणि जर नाही गेलो शरण तर मी एक दृष्टांत फार प्रसिद्ध आहे, संपला आपलं कीर्तन. राजूबा तुम्ही सांगा आता. तुम्ही नाही जाऊ द्या, तुम्ही आपला पार्टी नाही, तुम्ही कोणी बी सांगू शकता. मला एक सांगा, तापी नदीमध्ये मासे पकडणारा मासे पकडण्यासाठी जाळं टाकतो, तर तो जाळं असं पायाजवळ टाकतो का असं दूर फेकतो? दूर फेकतो. बरोबर आहे, दूर फेकतो. मग आता दूर फेकलेल्या जाळ्यामध्ये ते जाळ्याचं मुळे काय पाणी हल्लं. पाणी हल्ल्यामुळे ते छोटे छोटे मासे असतात की नाही, डक म्हणतात त्यांना, छोटे छोटे. हे छोटे छोटे मासे ना त्या पायाजवळ आले. कोणाच्या? ज्याने जाळं टाकलं त्याच्या पायाजवळ काय आले? मासे. छोटे का मोठे? छोटे. हे छोटे मासे त्या जाळ्यामध्ये अडकतील का? नाही अडकणार. का नाही अडकणार? कारण ज्याने जाळं टाकलं हे त्याला शरण गेले, हे त्याला शरण गेले. मग या जगतामध्ये मृत्यू लोकांचं यमदूतांचं जाळं कोणी टाकलंय? तो देवाचाही देव, भगवंत. मग ज्याने ही सृष्टी निर्माण केली त्याने हे मायाजाळ टाकलंय. आणि जर हे मायाजाळ टाकणाऱ्याला जर तुम्ही शरण गेले, तुम्ही त्या जाळ्यात अडकणार का? नाही ना. मग त्या जाळ्यात कोण अडकेल? दाखल्ला का मोठल्ला? मोठल्ला. ज्या शरण येईल नाही येत त्या. आणि आमनं कोण काय असतं ते त्या जर आता ना मोठल्ला कुत्राले मला आवाजच सैन होत नाही झाला. यातले पकडीन गाडीमध्ये टाकले जाऊ सोडी सोडले बरामपूर वगैरे. इकडे बघा, म्हणजे कुत्र तर खाणी बी तयारी आहे का? मी चांगला नाही आहे का? काय झाली उपाधी. तर जाळं टाकणाऱ्याला शरण गेल्यामुळे आपल्यावरची अब्येती चुकवता येते. आणि ज्याला शरण गेलो तो आपलं जन्म मृत्यूचं चक्र चुकवतो. आणि म्हणून तुम्ही म्हणणार महाराज आम्हाला या गोष्टी पटत नाही. तुम्हाला पटो का न पटो, तुम्हाला बाप मरी गया, तुम्हाला आजा मरी गया, तुम्हाला पंजा मरी गया, काय गोड प्रमाण दिलं जातं. आजा मेला, पंजा मेला, बापाई म्हणता गेला. आजा मेला, पंजा मेला, एका पंढरी वाचून तुला ठाव नाही कोठे.
माझं, मी कोण आहे? मनोज महाराज पागल आहे भाऊ, मनोज महाराज बिंडोक आहे असं म्हणा ना. पण मला पागल म्हणून, मला बिंडोक म्हणून तुम्ही सुखी नाही होणार. बोगणं जे सुट्टी कोण लिहित नाही. आज मेला पंजा मेला बापही मसना गेला. देखत देखत नातू पंतू तो इथे झाला. आमचा आजा गेला, पंजा गेला, मग आम्ही काय केलं पाहिजे? उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, एका पंढरी वाचुनी तुझा ठाव नाही कोठे. तो मागे आला ना, तो धावावंच लागतं. माझी विनंती तुम्हाला, महाराज आम्हाला एक सांगा, म्हणजे अख्खा संसार सोड देऊत का? तुमना मागेच फिरूत का? अजिबात नाही. 23 तास संसार करा. किती? 23 तास मस्तपैकी लग्न करा, प्लॉट घ्या, शेती घ्या, काय करायचं ते करा. पण 1 तास भगवंताला, मी सांगतो तुम्हाला, जो व्यक्ती भगवंताला 1 तास देतो ना, भगवंत 23 तास त्याचं रक्षण करतो. अनुभवतं घ्या. काही लोक म्हणतात माळा घातल्याने बंधन. माळा ही बंधन नाही आहे, माळा हे संरक्षण आहे. माळा हे काय आहे? संरक्षण आहे, बंधन थोडी ते. मला एक सांगा गेलो ना, माळा ना मी खातच पेजच नाही, पण आम्ही का नाही माळा बिनी टाकेले का रे? लगीन होईल बाईने जर सांग, मी नवराने अख्खी सेवा करत, पण मला मंगळसूत्राने अलर्जी. असं थोडी चाली. मंगळसूत्र घालणं पडिणार आहे. मालक आहे ना आपला कोणीतरी. मला एक सांगा, मुंबईला नगरपालिकेमध्ये ते कुत्रे पकडणारी टीम येते. मी ते काल ऐकलं, ते मुसलमानांचं भाषण. बोले आते बोले, आणि जो कुत्ते घर पे बैठे रहते उनको लेके जाते, आणि जो चावते उनको नहीं लेके जाते. तो हिंदी नीट बोल रे. चावते म्हणजे काय झालं? आपली हिंदी बी अशी आहे. इतना पाऊस पडा डाबुरले के डाबुरले भर गए. त्यातले डाबुरलंच समजे नाही. जाऊ द्या, जी भाषा येत नाही ती बोलू नये. आपली मस्त आहे, आपली मस्त आहे. ते आमच्या गावामध्ये तो तांदूळ विकणारा आला, तांदूळ विकणारा. मग त्याने तांदूळ दिले या बाईला. मग तिने तांदूळ घेतले. या बाया घेता कमी बोलता जास्त. तांदूळ समजत काहीच नाही. तांदूळ अहो कोणता कंपनीला तांदूळ भाऊ? तो म्हणे मेरे को मराठी नहीं समजती, पण तांदूळ में तो खड़ा है. तो म्हणे मैं तो जमीन पे खड़ा हूँ म्हणे. त्यासनीच अरे तू क्या तांदूड़ी बेच रहा बोले, तेरे को मराठी आती नहीं हिंदी. अरे तांदूळ में खड़ा है. तो म्हणे तांदूळ में खड़ा है. पत्थर तिले डोकामा नाही ना. तर ज्यामुळे जी भाषा येत नाही ती बोलू नये, बोलायचंच नाही. तांदूळ में हां तो खळा, तिला पत्थर म्हणायचं होतं, पण तिने स्टँडर्ड भाषा ना खोया बाय असले तर जास्त बोलायला गे ना, ते आपली चव घालतात. मग तुला इथली अक्कल आहे का? जाऊ मावशी तू म्हणशी तसं. सगळ्यांच्या नांदे लागायचा. महाराज यांच्याशी भांडणात जो जिंकला ना, तो बोले बाबाजे. हा बोले बाबाला सुद्धा रडवलं होतं सती मातेने. महाराज कितलं बी माणूस किती बी तनफन असू द्या, इंचू कितला बी जैरी राहू द्या, पाल दगतात नांगी काल टाका. ज्या भगवंताने जन्माला घातलं त्या भगवंताचा कृपा आशीर्वाद तुम्हाला जर प्राप्त व्हावासा वाटत असेल तर एक काम करा. या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर भगवंताचं नामचिंतन करा. जसा वेळ भेटेल तशी भक्ती करा. निंदा करू नका, खोटं बोलू नका, कोणाच्या मुलीला सुनेला पाप लावू नका. एखाद्या मुलाचं लग्न होत असेल तिकडे पाय घालू नका. आनंदाचे डोही आनंद तरंग निर्माण करा. भगवंत तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही. शेवटचा दृष्टांत कीर्तन आपलं संपलं. तुम्ही सांगितलं ना महाराज, मग तुम्ही बोलले म्हणजे देव बोलले. पंढरपूरच जाणार, देवाला शरण जाणार. गेले पंढरपूर. तठेन फोन पोर आले, बेटा म्हैसने दूध दे नका रे. तुम मायनी तब्येत बरी आहे ना? आणि ते आपली साईनीला येजो बरं का, ती बाई चांगली नाही. अहो कुठे जायले? पंढरपूर. हा मुलगा इथून काय म्हणतो माहितीये का? इथं पारावर बसला, मन बाप पंढरपूर जायले. मन बापने ते पुंडलिक देवनं दर्शनली नव्हे. मना बापने ते ना चंद्रभागामा अंगदू नव्हे. खरंच सांगा पंढरपूर कोण जायले? खरं पंढरपूर कोण जायले? पोरगा. आणि खोटं पंढरपूर कोण जायले? बाप. काय नॉलेज आहे भो. हा शरीराने पंढरपूरला गेलाय, बाप कोशाने गेलाय?
महाराजने सांगितलं शरणदा उदार पांडुरंगा अहो लगेच गाडी बटणं पंढरपूरला गेला आणि डोक्यामध्ये कोण आहे संसार आहे मग खरा तो पंढरपूरला गेला का मुलगा घरी आहे पण डोक्यामध्ये काय आहे पंढरपूर आहे म्हणून सांगतो एक माणूस माळा घालतो रोज मंदिरात जातो कथा कीर्तन पण कोणलेच चांगलं म्हणत नाही एक माणूस आहे रोज दारू पितो माळा घालत नाही पण कोणलेच नाव ठेवत नाही चांगला कोण आहे दारू पिणार अरे दारू पिणारा बरोबर आहे ना खरं बोलतो सक्का मायले बी रागेस का जो माणूस माळा घालतो आणि खोटं बोलतो तो बिना माळकऱ्यापेक्षा कधीतरी हे सत्य स्वीकारावर मी कीर्तन कार्य समजा आणि मी शिव्या देतो आणि एखादा माणूस दारू पितो शिव्या देत नाही मनापेक्षा कोण चांगला तो माणूस चांगला मला कीर्तन व्हानंतर भेटा मला तुम्ही तोंडवर ते चांगलं म्हणा म्हणून या सगळ्या बुद्ध्यांचं निराकरण झालं पाहिजे आणि त्या भगवंताने तुम्हाला जवळ केलं पाहिजे असं जर वाटत असेल तर एकच काम करा सांगावं राजूबा मोठा वेग करा आलिया संसारा मोठा वेग करा आलिया संसारा मोठा वेग करा आलिया संसारा मोठा वेग करा हो आलिया संसारा हो
काही जपू देऊ नका लोकांतले